नमस्कार, मी ॲडव्होकेट गुणाजी मोरे. काल आपण एक महत्त्वाच्या मुद्द्याला हात घातला होता आणि तो मुद्दा म्हणजे विधानसभा निवडणूक 2024. विधानसभा 2024च्या निवडणुकीच्या निमित्ताने आपण चर्चा करत असताना नेते मंडळी किंवा मग उमेदवार याच्याबद्दल आपण चर्चा करत होतो. भारतीय लोकशाहीने किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी दिलेल्या संविधानाच्या अधिकाराने आपण जी देशाची, राज्याची आणि आत्ताचं जर आपण बघितलं तर ही विधानसभेची जी सत्ता आहे ते लोकप्रतिनिधीच्या माध्यमातून आपण नेत्याच्या हाती सोपवतो. म्हणजेच योग्य लोकप्रतिनिधी निवडून देण्यासाठी आपण आता मतदार राजा सज्ज झालेला आहे असं म्हणायला हरकत नाही. परंतु याच लोकप्रतिनिधी किंवा उमेदवाराबद्दल बोलत असताना आपण एक चर्चा करत असताना एक मुद्दा उपस्थित होतो की लोकप्रतिनिधी नेमका असावा कसा. लोकप्रतिनिधी या मुद्द्यावरती बोलताना संत तुकडोजी महाराज यांनी त्यांच्या ग्रामगीतेमध्ये सांगितलेलं आहे की लोकप्रतिनिधी असावा कसा. त्यामध्ये एक महत्त्वाचा पॉइंट येतो, लोकप्रतिनिधी किंवा उमेदवार हा जनतेच्या प्रश्नाची जाण असणारा, जनतेच्या प्रत्येक प्रॉब्लेम्स असतील, त्यांचे जे अडचणी आहेत त्यामध्ये हिरारीने भाग घेणारा किंवा त्यांची प्रश्न सोडवणारा असा नेता किंवा उमेदवार असला पाहिजे. त्याचबरोबर उमेदवार हा एक स्वच्छ चरित्र असणारा उमेदवार असला पाहिजे. त्याच्यावरती कुठलीही गुन्हेगारी कृत्य करणारा किंवा गुन्हेगारी असणारा नेता असू नये असं यामागचं सांगण्याचा हेतू आहे. त्याचबरोबर आजकालचं आपण ज्यावेळेस राजकारण बघतो किंवा आपल्या सत्ता केंद्र जे असतं, विधानसभा किंवा मग लोकसभा असेल, मी आत्ता विधानसभेबद्दल बोलतो की विधानसभेमध्ये उमेदवार आपण बघतो आहे, मागील इतिहास जरी बघितला तर उच्च शिक्षित जे उमेदवार आहेत ते खूप संख्येने कमी जातात आणि उमेदवाराचं वैशिष्ट्य सांगत असताना तो उच्च शिक्षित असावा, त्याला प्रश्नाची जाण असावी, त्या प्रश्नाचा त्यांनी अभ्यास केलेला असावा, लोकांच्या प्रश्नाचा अभ्यास करणारा नेता असावा, लोकांच्या प्रश्नाची जाणीव असणारा नेता असावा. आणि त्याचबरोबर संविधान जे भारतीय न्याय व्यवस्थेने जे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला संविधान दिलेलं आहे, त्या संविधानाचा प्रत्येक आर्टिकलचा, प्रत्येक कलमाचा, प्रत्येक पोटकलमाचा अभ्यास असणारा एक स्वच्छ चरित्र असणारा उमेदवार असावा असं यामागचं माझं मत मी वैयक्तिक करतोय. आता मतदार राजाच्या दृष्टिकोनातून जर बघायचं झालं तर मतदार राजांचा एक सामान्य प्रश्न असतो आणि तो प्रश्न म्हणजे त्यांचा नेहमीचा प्रश्न असतो की आपल्या दैनंदिन जीवनातील जी महागाई आहे ती कमी झाली पाहिजे. त्याचबरोबर तरुणांचा प्रश्न असतो की आमच्या जो तरुणाचा मोठा प्रश्न आहे तो बेरोजगारी आहे आणि बेरोजगारी दूर करण्यासाठी शासनाने किंवा लोकप्रतिनिधींनी किंवा उमेदवारांनी काम करावं अशी त्या तरुणाकडून अपेक्षा असते. परीक्षांमध्ये होणारा जो घोटाळा आहे ते मग तलाठी परीक्षा भरती असोत, पोलीस परीक्षा भरती असोत, TET परीक्षा भरती असोत, मी कुठल्या परीक्षेच्या व्यवस्थेवरती बोलत नाही तर सर्वसमावेशक असणारा जे परीक्षामधील जे घोटाळे होतात त्या घोटाळ्याबद्दल बोलत असताना तरुणामध्ये कुठेतरी राग आहे की अशा प्रकारची शासन यंत्रणा असू नये ज्याच्यामुळं अभ्यास करणारा तरुण जो भरडला जातो आणि त्याला गुणवत्ता असून सुद्धा त्या पदापर्यंत त्याला पोहोचता येत नाही. ही एक त्या तरुणामध्ये असलेली एक चीड जी प्रशासनाबद्दल आहे ती त्याच्या मनामध्ये असते. दुसरा आहे कर्मचारी वर्ग. कर्मचारी वर्गांच्या डिमांड काय असतात तर कर्मचारी वर्गांना जे वेतन भेटलं पाहिजे ते तुम्ही जे शासनाचं वेतन देता त्याच धर्तीवरती प्रायव्हेट सुद्धा वेतन त्यांना मिळालं पाहिजे. वेतन देत असताना शासन यंत्रणा त्याच्यावरती नियंत्रण ठेवलं पाहिजे की वेतन हे त्याच्या कामावरती अवलंबून असलं पाहिजे. जो मेहनत करतो त्याला वेतन कमी मिळतं आणि जे मलाई खातात त्यांना मात्र वेतन जास्त मिळतं. हेही कर्मचाऱ्याच्या मनामध्ये असलेली ही एक खंत किंवा उदासीनता दिसून येत आहे. त्याचबरोबर जर आपण शेतकऱ्यांचा विचार केला तर शेतकऱ्यांचे खूप काही प्रश्न आहेत. त्यामध्ये त्यांच्या मालाला हमीभाव मिळणे, त्याचबरोबर 24 तास वीज पुरवठा होणे, त्याचबरोबर त्यांच्या शेतापर्यंत जे बेसिक जे इन्फ्रास्ट्रक्चर आहे ते उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांच्या शेतमाल
मालाला विकण्यासाठी योग्य मार्केट जवळच उपलब्ध करून देणे, त्याचबरोबर त्यांचा जो शेतीमाल येतो त्या शेतीमालावरती जे प्रक्रिया उद्योग असतात त्या त्यांच्या जवळच असले पाहिजे, किंवा ती जी बाजारपेठ आहे, प्रक्रिया उद्योग आहे, ते शेतकऱ्यांना उपलब्ध झाली पाहिजे. अशा प्रकारचं प्रश्न सोडवणारा एक उमेदवार असावा, असं एक माझ्या मते एक उमेदवाराबद्दलचं दृष्टिकोन आहे. त्याचबरोबर आपण बघतो आहे की ही शासन व्यवस्था कुठल्याही सरकारी ऑफिसमध्ये जेव्हा जातो आपण बघतो की एखादा कागद किंवा एखादी फाईल आपल्याला ती सँक्शन करून घ्यायची असेल तर त्यामध्ये मोठ्या प्रमाणावरती होणारा भ्रष्टाचार याबद्दल शासनावरती सामान्य जनतेचा, मग ते कर्मचारी असतील, मग ते शेतकरी असतील, मग ते तरुण असतील, मग ते बेरोजगार असतील, मग ते वृद्ध असतील किंवा इतर सर्व घटक, हे शासनाबद्दलची जी असणारी भ्रष्टाचार, शासन व्यवस्थेमध्ये असणारा चालणारा मोठ्या प्रमाणावरती भ्रष्टाचार याबद्दल सर्वांच्याच मनामध्ये एक मोठी चीड आहे. ती कुठंतरी त्याला वाचा फुटली पाहिजे, त्या प्रश्नावरती कोणीतरी बोललं पाहिजे असं मतदार राजाच्या मनामध्ये आहे आणि त्याची जाण असणारा जो आहे उमेदवार असला पाहिजे असं माझं सरळ मत आहे. त्याचबरोबर आपण बघतो आहे की गेली 1 वर्षापासून महाराष्ट्रामध्येच नाही, भारतात मी याबद्दल बोलणार नाही, सध्या तरी मी आपलं जे महाराष्ट्र राज्य आहे याबद्दल बोलणार आहे. महाराष्ट्रामध्ये जरी लाडकी बहीण किंवा मग महिलांच्या जे तिकीट महामंडळाला दिलेलं आहे या जरी योजना बाजूला ठेवल्या तर महिलांवरती होणारा अत्याचार जो आहे, त्यांच्यावरती होणारे जे अल्पवयीन मुली असतील, त्यांच्यावरती होणारे लैंगिक अत्याचार असतील, हे वाढण्याचं जे प्रकरण चालू आहे ते आपण उघड्या डोळ्यांनी बघतो आहेत आणि त्याबद्दल महिलांमध्ये मोठ्या प्रमाणावरती चीड निर्माण झाली आहे या शासन व्यवस्थेवरती, या लोकप्रतिनिधीवरती. मी कुठल्याही लोकप्रतिनिधीबद्दल किंवा कुठल्याही पक्षाबद्दल किंवा कुठल्याही संघटनाबद्दल बोलत नाही, हे मी सर्वसमावेशक बोलतो आहे. सर्वसमावेशक याच्यासाठी बोलतो आहे की ही जी घटक मी मुद्दे मांडतो आहे ते लोकप्रतिनिधी म्हणून किंवा उमेदवार म्हणून याचा विचार उमेदवारांनी केला पाहिजे आणि मतदारांनी सुद्धा असा उमेदवार आपल्याला मिळावा किंवा असा उमेदवार आपल्या कार्यक्षेत्रामध्ये किंवा आपल्या विधानसभेमध्ये आता आहे का, आणि तसा जर उमेदवार असेल तर त्यालाच तुम्ही सपोर्ट करावं, त्यालाच तुम्ही मतदान करावं, त्याचाच तुम्ही प्रचार करावा, हे या माध्यमातून आपण सर्वांना सांगू इच्छितो. पुन्हा एकदा 20 तारखेला तुम्ही सर्वांनी, मग ते तरुण असतील, वृद्ध असतील, कर्मचारी असतील, मजूर असतील, शेतकरी असतील, वेगवेगळे समाजातील जी घटक आहेत या सर्वांनी या मतदानाबद्दल एक सकारात्मक दृष्टिकोन निर्माण करून ही जी निवडणूक आहे याबद्दल जी सकारात्मक दृष्टिकोन आपल्या मनामध्ये ठेवून आपण मतदानासाठी सगळी कामं बाजूला ठेवून घराबाहेर पडावं, मतदान करावं. कारण मतदान हा आपला अधिकार आहे, तो संविधानाने दिलेला आहे, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला आहे आणि त्याचा आपण आदर केला पाहिजे. ते आपलं कर्तव्य आहे आणि तो आपला अधिकार आहे, तो बजावला पाहिजे. याच्यासाठी सर्वांनी 20 तारखेला घराबाहेर येऊन मतदान करा. मतदान अशा व्यक्तीला करा जो या सर्व प्रश्नांची जाणीव असला पाहिजे. या प्रश्नाची सगळी जाणीव असून चालत नाही, तर ह्या सगळे प्रश्न सोडवणारा, ह्या सगळ्या प्रश्नाचा अभ्यास असणारा व्यक्ती, एक स्वच्छ चरित्राचा व्यक्ती तुम्ही विधानसभेमध्ये पाठवावं या माध्यमातून विनंती करतो आणि थांबतो. धन्यवाद.